मुंबईतले आंदोलन सगळ्यात मोठे असणार आहे. सर्व कामे आटोपून ठेवा, मुंबईत धडकायचे असल्याचं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हणत मिळेल त्या वाहनाने मुंबईत या. सरकारने आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे. आम्हाला पायी मुंबईला यायची हौस नाही. ज्या गावातून मराठा येणार त्यांचे नियोजन त्याच गावातील मराठा करणार आहेत. त्यामुळे जेवणाचा ताण पडणार नाही. तयारी आता पूर्ण होत आली आहे. आता आम्ही सज्ज आहोत. मुंबईला जाण्याचा मार्ग उद्यापर्यंत फायनल होईल. मोठ्या ताकदीने मराठा समाज या शेवटच्या आंदोलनात मुंबईकडे कूच करणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी यायचं नाही असे माझ्या सकट समाजाने ठरवले असल्याचं म्हणत मुंबईमधील प्रत्येक जाती धर्मातील लोकांनी आमचे स्वागत केले पाहिजे असे यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. त्यानंतर मराठा आरक्षणाबद्दलही ते म्हणाले की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे, मात्र क्युरिटी पिटिशनवर आमची शंका आहे. एकदा अंतरवलीच्या बाहेर पाय टाका, मग माघार नाही. ओबीसी आरक्षणातून आम्ही आरक्षण मिळवणार, पहा तुम्ही. सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाची मागणी आहे. आता मराठे सभेला जात नाहीत, धार्मिक सप्ताहाला जात नाहीत, आता कुठेच जात नाहीत. कायदा पारित करण्यासाठी आम्ही 40 दिवस दिले होते. राज्यातल्या मराठा समाजासाठी 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिला होता. आमची बीडची सभा निर्णायक ठरली. समाजाला फसवायचे काम माझ्याकडून होणार नसल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हणत मागासवर्गीय आयोग निकषाबद्दलही ते म्हणाले की आरक्षणाबाबत जे आम्हाला निकष लावलेले आहेत तो निकष इतर आरक्षणाला लावायला पाहिजे. म्हणून मी म्हणतो आम्हाला ओबीसी मध्ये सरसकट घ्या. यादीतील 83 क्रमांक जरी लागू केला तरी संपूर्ण महाराष्ट्रामधील मराठ्यांना आरक्षण लागू होईल. मात्र राजकीय इच्छाशक्ती नाही. न्यायालयाने जर सांगितलं असेल की जात मागासे सिद्ध करा, ते आयोगाला सिद्ध करावे लागेल. मात्र जाचक अटी रद्द करायला पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. नाही रूट तर लागणारच आहे ना. ते कशाला रूट बद्दल विनंती करतील. आमचीच त्यांना विनंती आहे की तुम्ही आता जर लवकर दिलं तर ठीक, मात्र मराठा समाज घरी थांबणार नाही. तुटवून पाडणारे खूप मराठा समाज आहे ना, प्रचंड संख्या. सरकारनं मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे हे प्रामाणिक मनानं सांगतो. कारण आम्हाला मराठा समाजाला काही हौस नाहीये मुंबईला येण्याची किंवा पायी चालण्याची किंवा मरण उपोषण करण्याची किंवा आंदोलन करण्याची. पण आता तुम्ही नाहीच ठेप्याला आले तर मराठा समाज आम्ही नाही थांबत. शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं आता ठरवलंय की हे 20 जॅक बोलतच होतं का. आता तू यांना धरलं का. तू काय येडा आहे का काय झालं. भाजींचा बियाला जाऊन द्या राव, एक्स्ट्राच्या गोळ्या द्या भाऊ याला. आता ते बिचारे कोणाचाच मुलायजा करत नाहीत. हा, मी प्रामाणिकपणानं सांगतो. त्यांचं कामच प्रामाणिकपणानं करते. जे खरं आहे ते दाखवते. त्यांच्या काळाला मागाला तो उकरून काढणार. गप ना बाबा, तू आपण हाणून घेऊ का. झोप ना गप तू, तुला परत टाकी देईन मधी. कोणाच्या मागा लागावं, काय करावं. ते बिचारे प्रामाणिक काम. लय जेड झालं वरती. मी म्हणलेलं खोटं होणार नाही. लोकांनी भजे खाऊन टाकलेले, कागद जिलाबी खाऊन टाकले, कागदच खाणार आहे ते थोड्या दिवसात. गपराय मग ऐक बिटू. एक मी बारीक पोर ऐक सल्ला, तू गप झोप बिटून नको. अरे तुला काय सांग, अरे याला सांग अरे कोणीतरी. आपण सुचवलेलं आहे त्यांना. पहिले 3 महिने नितीन करेर साहेबाच्या अध्यक्षतेखाली समिती होती त्याच वेळेस आपण सांगितलं होतं त्यांना. त्याच वेळेस हा मुद्दा आहे आणि इतक्या लांब जाण्याचीच गरज नाही. इथं 83 क्रमांकाला ओबीसीच्या यादी क्रमांक 83ला मराठा आणि कुणबी एक ह्याचा उल्लेख आहे. तसा JR पण आहे तत्सम मराठा म्हणून एका फक्त शासन निर्णयावर महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज ओबीसी आरक्षणाचा सगळा 83 क्रमांक जरी लागू केला तरी पण इतकं सोपं आहे. परंतु जाणून बुजून चाल ढकल करायची, राजकीय इच्छा शक्ती नसल्यासारखं वागायचं, म्हणून हे होतं. म्हणून आम्हाला मराठ्यांना मुंबईचा निर्णय घ्यावा लागला आंदोलन करण्याचा. आणि आम्ही मुंबईला जाणारे मराठे घराघरातून बाहेर पडणार एवढी संख्या
राज्यानं देशानं कधी बघितलं नसेल. पोरापेक्षा मोठं काय नाही. बाकी सगळं मागं टाकलंय मराठी लग्नाला जायना, मराठी कुठं देवाच्या कार्यक्रमाला जायना, मराठी जास्त करून मोठमोठ्याला सप्त्याला जायना, मोठमोठाले मंदिराचे काही काही कळस येतं तिकडं जायना. मराठी हलायलाच तयार नाही, कोणाच्या सभाला जायना. मराठ्यांनी एकच टार्गेट धरलंय, पटापटा कामावर का आणि चला मुंबई येणार. विराट संख्येनं मराठी असं मोजता येणार नाही त्या मराठ्यांना. हे याला दोष सरकारचा, बस एवढंच माहिती आम्हाला की दोष तुमचा आहे म्हणून आम्हाला मुंबईत यायची वेळ आली सरकार. नोंदी सापडतात त्यामुळे तुम्ही कोणती जाता हा वेगळा भाग आहे का? मागास आयोग काम करते त्यांचा अहवाल तुम्हाला लागू होईल का त्याची गरज नाही. मग मागास आयोगाचा अहवाल कुठं कामाचा येतो त्याच्याबद्दल तुम्ही स्वागत करत आहात आणि या दोन गोष्टी वेगळ्या कशा? मागास आता सिद्ध केल्याशिवाय जर सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे किंवा त्यांचं जर माननीय न्यायालयाचं म्हणणं आहे की मागास सिद्ध करावं लागेल आणि गायकवाड कमिशनचा जो अहवाल आहे त्याच्या त्रुटी भरून काढाव्या लागतील, असं जर माननीय न्यायालयाचं म्हणणं असलं तर जस्टिस भोसले साहेबांच्या समितीनं काय त्रुटी भरून काढल्या हे बघावं लागणार. जर माननीय न्यायालयाने सांगितलं असेल जात मागास सिद्ध करा सांगितलं असेल तर ती करावी लागणार आहे आयोगाला. आणि आयोगाचं जर असं जाचक काय अटी असतील तर पुन्हा तेच फाडे होणार. त्यामुळं त्याला आमचा मग पहिल्यापासून जे आम्ही म्हणतोय की विरोध नाही आणि स्वीकारणार नाहीयेत असंही नाही, परंतु ते एनटी विजेंटी सारखं टिकणार का याच मुद्द्यावर ठाणे. टिकणार का? टिकणार असेल तर ते आम्ही मागही स्वीकारलेलं आहे, आता स्वीकारायला तयार आहे. कारण याच आंदोलनामुळे क्युरिटी पिटिशन दाखल झाली, याच मराठा समाजामुळं फक्त आणि फक्त मराठा समाज एकत्र आला म्हणून ती क्युरिटी पिटिशन सरकारनं दाखल केली. म्हणून आमचं म्हणणं ते टिकत असेल तर मराठ्यांचा फायद्याचे, नसेल तर त्याला फायदा आम्हाला नकोच. आता तुमचा दुसरा मुद्दा आहे, आमची मागणीच ओबीसी आरक्षणातून. मराठा आणि कुणबी एकच आहेत, आमच्या नोंदी सापडल्या 54 लाख सापडल्या. त्यामुळे मराठा आणि कुणबी एक आहे. कायदा पारित करायला तुम्हाला आधार लागतो किती? जे आपलं मागं ठरलं होतं माझे साहेबांसोबत तो कायदा पारित करावा सरळ सरळ. मुंबईत येण्याची कुणाला हौसच नाहीये, पण तुम्ही प्रत्येक वेळेस जर गोड बोलून फसवणारच असाल तर मराठा मुंबईत येणार, 100% येणार. आणि आमची मागणी सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण आणि हीच मागणी आणि हिच्यावर शेवटपर्यंत ठाम येतात. ते आरक्षणाचं ही धाकमुख ते स्पष्टीकरण होत नाही म्हणता येतं नाही, ती नाही ठरली. हीच रूट आपला जे 20 जानेवारीचा अंतरवाली ते उद्यापर्यंत सगळा क्लिअर होईल असं आहे अंदाजा. बघूयात उद्या दिवसभरात, कालपासून सुरू होईल लिहिणं बघणं सगळं रूट होईल. एखाद्या दिवस उद्या 100% नाही झालं तर परवा होईल. 22 रुपयापर्यंत शेतकऱ्याला प्रति फक्त 27 रुपयाचा दर मिळतोय. त्याच रुपयांचं मार्केटमध्ये 50 रुपयांपासून 100 रुपयापर्यंत तर असे 50 रुपयाचा दर शेतकऱ्यांना त्यांचा खरेदीचा किमतीतला तफावत 50% मी काय करतो, मी आरक्षण पुरं शिकून घेतलं. मला हे दर भानगडे बघून द्यायला, हे कसं कसं असतंय, किती खोलात जावं लागतंय, हे दुधाचं कोण किती पैसे मध्ये हाणतो, फायदा किती होतो सरकारला, त्या दुग्ध मंत्रालयाला, आणि शेतकऱ्यात तोटा कमी होतो. मी त्याच्यात अभ्यास नाही केला, एकदा मला करून द्या. यांच्याकडे बघतोच शेतकऱ्याला कसं न्याय देत नाही, मला याच्यातलं माहिती आहे. मग कसं धोरणाला लावलं मी, मग फक्त हे सोयी लागून द्या. एकदा गोरगरिबांच्या मराठ्याच्या पदरात मला आरक्षण टाकून द्या. सगळ्याच जाती धर्मातल्या लोकांना जिथं जिथं कमी आहे ना, हे पठ्य आहेच. हा, हे पठ्या सोडितच नाही. आता जिवंत राहिलो का महाराष्ट्राच्या जनतेसाठी फक्त एक शब्द सांगतो, मी जातीवाद नाही करत कधी. हा, मी आरक्षण मागतोय म्हणजे मराठ्यांचा नाही, मराठ्यांचा जातीवाद करतोय असं नाही. धनगर बांधतो मागतोय आरक्षण म्हणजे जातीवाद नाही करत. ते त्यांच्या मुलाला केंद्राच्या आणि राज्याची आरक्षण म्हणजे सुविधा आहे, ते आरक्षण मागतात म्हणजे जातीवाद नाही. जातीवाद याला म्हणायचं जाती जातीत दंगली घडून आणणे आणि रक्तपात करणे, त्याला जातीवाद म्हणायचं. मी जातीवादी नाही, गोरगरीब मराठ्यांच्या न्यायासाठी लढतो. मला जातीवादी समजू नका. समजलं तुम्ही तरी मी लढणार. मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला उघडं नाही पडू देणार, त्यांना मोठं करण्यासाठी संघर्ष करणार. आणि या राज्यातलं सगळं प्रश्न शिकून घेतो मी, दूध काय असतंय आणि मग ते कशामुळं बा कांद्याचा भाव कमी देते, मग कांदे त्याला बी लागत आहेत ना, राहू द्या ना जशी. त्याला म्हणा घे साठवून आताच एखादं गोडान भरून ज्यूस करून पिश. हे लढणार कायला बरं कुंकड सांगतो काही बी. मी शिकतो, काळजी करू नका तुम्ही. बघतोच हे कसे देत नाहीत मला, फक्त ह्यो मार्ग काढू द्या. मुस्लिमांचा प्रश्न सोडतो, धनगर बांधवांचा सोडितो, मीच गोरगरिबासाठी मी लढतो. फक्त मी जिवंत राहिलो पाहिजे. हा, मी हटत नाही. मग काळजीच करू नका तुम्ही. बघतो मी शेतकऱ्याला कसं न्याय देत नाही.
चलो धन्यवाद. कुणाला कसा मान सन्मान द्यावा यासाठी सुसंस्कृत असणं गरजेचं आहे. जालन्यात 200 बेकायदा पिस्तूल खरेदीच्या भुजबळांनी माहिती दिली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पिस्तूलवाले आजूबाजूला असताना पिस्तूलचा राग कसा आहे. लयच कामातून जायचा अंदाज दिसतो तो माणूस. मला तर धाकच पडला वाटत. सुसंस्कृतपणा तुमच्याकडून काय शिकावं बरं भुजबळ साहेब. सुधरा. आज भुजबळ साहेब म्हणतो तुम्हाला सुधरा. बसायचा श्वाक राव तुम्हाला. शेवटी या राज्यातला एक अभ्यासू माणूस आहे बुवा. मला लय टेन्शन आहे बुवा तुम्हाला झटका बसला. नाही बाबा आम्हाला असं पागल होऊन द्यायचं इतका चांगला माणूस. लय 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 ते मला लयच बेकार वाटायला लागलं आता. काय बरं माणूस आहे बा. काय झाला समोर तुम्हाला सांगा तरी. महाजन साहेबाला 3दा सांगितलं जाऊन द्या फाटकून तर ते नाही ना. त्यांना वाटतं का कोणी येडे व्हा. काय बोलतो एवढा मोठा माणूस. चांगले विचार आहेत तुमचे आणि तुम्ही मला संस्कृती शिकावं. संस्कृती तुमच्या ह्या अनुभवावर लक्षात आली. तुमची संस्कृती काय कोयत्याच्या कोराडीच्या काठ्याच्या पायत वाढण्याच्या भाषा करणारे तुम्ही काय संस्कार शिकवणारे तर राज्याला आणि आमची संस्कृती कशाला गाडी का. तुमचं तुम्ही बघा ना. धोरण आमचं आम्ही बघतो काय आहे ती. आम्ही आहेत लढणार. आम्ही गोरगरीब धनगर बांधवांसाठी गोरगरीब मुस्लिम बांधवांसाठी बंजारा लढणार आम्ही. तुम्ही काय संस्कृती शिकवता. काय संस्कृती आहे तुम्हाला. गप्पा ठोकायला लोक बसतं तिथं. काय संस्कृती. धनगर बांधवांच्या आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करा. केली का. गोरगरिबांना वापर करून उगाच आमच्यात भांडण लावायला लागणार. गोरगरीब मराठ्यात आणि ओबीसी बांधवात आमचं प्रेम तुटूच शकत नाही. किती प्रयत्न कर. 100% मी म्हणतो कागदच खाणार नाही. भाज्या फिज्याच्या लोकांनी खाऊन फेकले. जाऊन दे बरं त्याचा प्रश्नच नाही विचारू. मला महत्वच नाही द्यायचं त्याला. तुम्ही आता बोलताना असं म्हटलं त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना थोडासा त्रास होईल. त्या मुंबईच्या नागरिकांना काय नाही आम्ही त्यांचे आहेत. आम्ही आतापर्यंत गोरगरिबांनी इकडे कष्ट केले तिथं त्यांना मोबदला का घेणार. परंतु भाजीपाला दिला दूध दिले सगळं आम्ही इकडून कष्ट करून तिथं पुरवलेलं. ते लोकांचे नाहीये मुंबईतले. जर आमची ही भावना आहे तुमच्याविषयी आम्ही सगळं तुम्हाला दिले. इकडून धान्य काय लागतंय ते दिलंय म्हणजे कष्ट केले तिकडच्या ह्या गोरगरिबांना. कारण हे सुद्धा तुमचेच आहेत. तुमच्याच रक्तामासाचे राज्यातले लोक आहेत. यांनी इकडे कष्ट केले. तिकडचा आपला भाऊ नाही मरू दिला जरी मोबदला घेतला असला तरी. परंतु तेच लेकर आज सुशिक्षित बेकार बनाले तुमचेच. ते तुमच्याकडे यायले. उलट त्यांच्या मुंबईतल्या प्रत्येक जाती धर्माच्या बांधवांनी स्वागत केलं पाहिजे की या तुम्ही. तुमच्या न्यायासाठी आम्ही सुद्धा सोबत होऊ द्या. थोडे हाल होतील आमचे झाले तरी तुम्ही या. तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही सगळं देश जगवताय. रात्रंदिवस शेतकरी म्हणून कष्ट करताय. अन्नधान्य या देशाला पुरवताय आणि तुमचेच लेकर फाशी यायला लागलेत. आत्महत्या करायला लागले. तुमच्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे. ते मोठे झाले पाहिजे. आम्ही सोबत आहे तुमचे. थोडेफार आम्ही वेदना सहन करू. थोडाफार त्रास सहन करू शहरात. तुम्ही या आमची आम्ही तयार आहे तुमच्या. तुम्ही आम्हाला गलास भरून पाणी द्यायला पाहिजे. या तुम्ही. ही भूमिका आहे आम्हाला. ही आशा आहे तुमच्याकडून. आणि 100% मुंबईतला प्रत्येक जाती धर्मातला माणूस येणाऱ्या प्रत्येकांची सेवा करण. आमच्या घरानं नाही करणार. कारण आमच्या भावना ते समजून घेईल. ते आमच्या वेदना समजून घेतील. ते भावना शून्य नाही होणार. ते स्वतःच्या लेकराला जसं बघतायत तसे आमच्याही शेतकऱ्याच्या लेकराला ते बघतील आणि त्यांच्या लेकराप्रमाणे येणाऱ्या महाराष्ट्रातून लेकराला गल्लासभर पाणी देतील. यापेक्षा आम्हाला 100% सगळ्या जाती धर्माचे देतील. ते भावना विसरून चालणार नाही. त्यांच्या लेकराला वेगळा न्याय देणार आणि आमच्या लेकराला तिथं आल्यामुळे वेगळा न्याय देणार. असं होणार नाही हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. ते मिळून मिसळून आमच्या मदतीला राहतील. एवढा सगळा खर्च करता आधीपासून तुमच्या जेसीबी बद्दल सुद्धा टीका केली जाते. एवढा खर्च करत आणि जवळपास 8 लोकांचा आतापर्यंत जीव गेलेला आहे. बातम्यांनी काय असं तेच व्हायला जाऊ द्यायचं नाही मला. जे बलिदान गेले जे अपघातामध्ये वेदना बघताय ते व्हायला नाही जाऊ द्या. हे बघा संघर्ष तर थोडाफार करावाच लागणार. ही लहान विषय नाही. अण्णासाहेब पाटलांपासून बलिदान गेले. परंतु हे सरकारमुळे बळी गेलेले. ती वेदना तर आमच्या काळजात कायमस्वरूपी राहणार.
गेलेले बलिदानाचे 200 पेक्षा जास्त बलिदान आतापर्यंत सगळे मिळून गेले. त्यांचं स्वप्न होतं मराठ्यांना आरक्षण मिळावं, ते पूर्ण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आपण लढायचं ठरवलं. आता ते हेलिकॉप्टरचं काढून ते मला माहितच नव्हतं, खरंच माहित नव्हतं. ते शेतकऱ्यांचं सहल होती, त्यांचं गेल्या वर्षी ठरलेलं आहे त्यांचं की शेतकऱ्यांना हेलिकॉप्टरमधून फिरवायचं, प्रदर्शनाच्या माध्यमातून ठरलेला विषय. आणि ते फिरत बीडला आले, ते वरून टाकले, त्यातच काय समज. पण ते आता ते काय नाही, असे खोटे आरोप केले का आम्ही गिनतच नाहीत, काही वाटत नाही आम्हाला त्याचं, कारण त्यांना काही काम नाही. आणि मराठ्याचा नाद करू नका म्हणा, कोण येते मराठी काही करू शकते भाऊ, तू ग बस बसले नात. तो असलं वागतो कुचळ बुद्धीचा, विचार करत नाही, तो बुद्धी बारीक बारीक लेकरासारखी एवढी एवढीशी. तो विचार चांगले नाहीत, बावचाळलेले विचार आहेत. त्यामुळं मग काय, तू नाद करूच नको मराठ्यात. गेले आज मराठी, तो एवढं आपटून घेतलं, काय उपयोग झाला. तो हेच जर आपल्याला असतं गोरगरीब धनगर बांधवांच्या खऱ्या मागणीसाठी, आज कुठं गेला असता. गोरगरीब धनगर बांधवांना तो पाठ थोपलेली असते, हे आमच्यासाठी लढायला लागला. गोरगरीब धनगर बांधवांना वाटतं हे राजकारणी माणूस आहे, याच्या स्वार्थासाठी लढत आहे. गोरगरीब ओबीसी बांधवांच्या जातीला छोट्या छोट्या खाऊन द्या ना तू, कायला कोणाची काय काढी तुला पुढे बस झोप जाऊन दे. त्याचं विचारू नका बरं, मी तुम्हाला हात जोडतो, त्याचं विचारू नका. आपलं टाळकच खवळत त्याला, त्याचं काय पाटील जे निकष शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय आहेत, त्यांच्या निकषाचे जर मुद्दे बघितले तर मराठा समाजाला कधी आरक्षण भेटू शकत नाही, अशा पद्धतीचे निकष आहेत. तुम्ही मागास आयोगाच्या अहवालाकडे कसं बघता, त्यांच्या माहितीकडे, किंवा तो तुमच्यासाठी फायद्याचा आहे का तोट्याचा? नाही, मी नाही बघितले समजा ते, पण वाचले पण नाही. मी वाचतो पण आणि सर त्याच्यावर सांगतो सुद्धा. परंतु मागासवर्ग आयोगानं तातडीनं काम करून ज्यात ज्याचं कयाटी असतील तर ते विनाकारण मराठा समाजासाठी लावण्याचं काही कारण नाही, आणि त्यांनी लावू पण नाही. पण ते मी शेवटचा समाज आहे, त्याचं सुद्धा पक्षाच्या रूपात त्यामुळे तिथे निकष ठरवण्यासाठी महाराष्ट्राचे निकष बदलण्याची गरज आहे. त्या निकषामुळे सुद्धा मराठी समाज मागास करायला अडचण असं असेल तर बदलायला पाहिजे. नसतं मग जे आम्हाला निकष लावलेत ते बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावं लागते. हो, मग सुट्टी नाही देणार आम्ही सुद्धा. मागासवर्ग आयोग जर अन्याय करणार असेल मराठा समाजावरती, तर जो आम्हाला लावला तो मग बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावं लागणार. हो, त्यांना सुद्धा बाहेर काढावं लागणार. म्हणजे आम्हाला एक नाही आणि त्यांना एक नाही, असं नाही होणार. मग त्यांना हे करावं लागेल. पण तरी मी ते बघतो, परंतु विषय मी त्याच्यासाठीच तिकडचा नको म्हणतो. मी त्याच्यासाठीच तिकडचा विषय नको म्हणतो. आमच्या इथं नोंदी मिळाल्यात ना, मराठा कुणबी एक याच्यासाठी काय पाहिजे तुम्हाला पुरावे ते मिळालेत ना. ओबीसी आरक्षणात मराठा आहे, सरसकट देऊन टाका, यासाठी मी मत असतो. ते लफडं नको तिकडे. हा बघ, असंच आम्हाला परत घेऊन जायला लावते. त्या सुप्रीम कोर्टातलं आरक्षण पुन्हा ते क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ते परत वर जाईल. या असल्या आयोगाचे परत निकष देतील, पुन्हा आमचे पहिले पाडे पुन्हा वाचायला लावतील, पुन्हा मराठ्यांच्या वाट्याला संघर्ष. हा बघ, मी पहिल्यापासून शंका व्यक्त करतो ना, हा बघ, हे मग ही याच्यामुळेच आम्ही म्हणतो की मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात मराठा ओबीसी मध्ये, सरसकट मराठ्यांना ओबीसी द्या. ते लफडच नको आमच्याकडे. आम्हाला माहिती आहे हे होणारच, हे असलं करणारच. त्यापेक्षा आम्ही ते नाकारलेलंच नाही, आम्ही हमेशा सांगतो. पण ते एनटी विजेंटी सारखं आम्हाला टिकलं पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. त्याच्यावर आम्ही ठाम आहे. जर ते टिकणार असलं तर ते आम्ही घ्यायला तयार आहेत, नसतं आमच्याच्यावर तर आम्ही ठामच आहेत. याच्यापासून तर 1000% ओबीसी आरक्षणापासून आम्ही लांब जाऊ शकत नाही. आमची शेवटपर्यंत तीच मागणी, आणि ओबीसी आरक्षणातच मराठ्यांना आरक्षण मिळवणार आम्ही. तुम्ही बघा आता 20 जानेवारीच्या नंतर मिळतंय का नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या भागात कांदा अनुदान दिलं गेलं, तर त्या अनुदानाचा पैसा शेतकऱ्यांना मिळत, त्यामुळे त्या परिसरातले शेतकरी महाराष्ट्रातून शेतकरी कृषी मंत्र्यांना माझी जाहीरपणाने विनंती, मी शेतकऱ्यांचं पोरग आहे, ते त्याच्या मतदारसंघाबद्दल नाही बोलणार. मतदारसंघ म्हणून नाही, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहा. तुम्हाला विनंती माझी, काय कष्ट करावं लागते शेतकऱ्याला माहिती आहे. ते कांदा उत्पादकाचे काय हाल असतील, कापूस उत्पादकाचे काय हाल असतील, सोयाबीनकरांचे काय हाल असतील. म्हणजे विदर्भ असो, मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो, उत्तर महाराष्ट्र असो, कोकण असो, या लोकांच्या वेदना समजून घ्या तुम्ही. आणि तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो, एकदा आरक्षणाचं लागून द्या मार्गी. शेतकऱ्याचे कसे हे प्रश्न सोडित नाही,
गोरगरीब मुस्लिम बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न कसा सोडित नाहीत, गोरगरीब धनगर बांधवांचा कसा प्रश्न सोडित नाहीत, मी बघतो त्यांच्या. हो, थांबा, मला हे एक ज्वलंत मुद्दा आहे मराठा आरक्षणाची, बाजू जाऊ द्या. हे शेतकऱ्याचे बी कसे प्रश्न सोडत नाहीत ना, धनगर बांधवांचे गोरगरिबाचे कसे सोडित नाहीत, बंजारा बांधवांचे कसे सोडित नाहीत, मुस्लिमांचे कव्हर त्यांचे प्रश्न सोडत नाही. आलं येत जगाड बघतोच मी आता. हा, याच्या मतदारसंघाबद्दल नाही त्याचं विचारूच नका बाबा, मी तुमच्या पाया पडतो, ते जाऊन दे, ते वायालाच गेले. समाजही खूप ताकदीनं बाहेर निघणारे, घरी थांबत नाहीत लोक आता, कारण कोणावर भरोसाच नाही राहिला गोरगरीब मराठा समाजाला. त्यामुळे त्यांना एवढीच आशा आहे आता की आपले लेकरं मोठे होणार तर याच शेवटच्या लढ्यातून, आणि आपण सुद्धा आता घराघरातून 20 जानेवारीपासून पायी मुंबईकडे कूच केली पाहिजे, आपण पायी चाललो पाहिजे, आपण खूप मोठ्या संख्येनं मुंबईला धडकलं पाहिजे शांततेत, म्हणजे आपल्या लेकरांना 100% न्याय मिळतं. आणि आता न्याय घेतल्याशिवाय माघारी यायचंच नाही. या भूमिकेवर आता माझ्यासह माझा मराठा समाज गोरगरीब सगळा ठाम झालेला आहे. लोकांनी सगळे कामं उरकायला सुरुवात केली, काहींनी ट्रॅक्टरांच्या तयाऱ्या सुरू केल्यात, आता माझ्या कानावरती येत आहे, काहींना ट्रकच्या तयाऱ्या सुरू केल्यात, काहींना जे काय आता वाहनं आहेत, वाहनाचे नाव सांगता येणार जितके लोक स्वतःच्या सोयीसाठी. कारण विषय असा आहे की जे एका गावातले लोक आहेत, उदाहरणार्थ अमुक किती आता आकडा नाही सांगता यायचा, पण ते लोक आहेत, त्यांची जेवणाची व्यवस्था ते सोबत घेणार आहेत, तेच करणार आहेत, म्हणजे कोणावर ताण पडणार नाही. ना जाणता येताना गावावर पडणारे, ना तिथं थांबल्यावर पडणारे, किंवा एकदाच इतक्या समुदायाला जीव कसं घालायचं, म्हणजे प्रचंड मोठं ताण आहे डोक्यावर. तर आपणच आपलं करणार आहे. उदाहरणार्थ एखाद्या गावातून 50 पोरं आले, ते 50 जण त्यांचा ते स्वयंपाक करणार आणि ते जेवण. असंच प्रत्येक गावातलं आपण आपलं नियोजन करणार आहे. म्हणजे कुठं थांबलं की ते 50 जण आपलं कोणी भाकरी बनवणार, कोणी भाजी बनवणार, कोणी असं करणार, ते करणार, एकमेकाला 50 जण मदत करणार, खाल्ले की आराम केला किंवा चालायला सुरुवात केली. असं प्रत्येक गावातलं आपण आपलं नियोजन सगळेजण करणार. आणि ती तयारी आता फुल होत आली. बघूयात. आम्ही तर आता सज्ज आहेत आणि 20ला निघणार, आणि एकदा जर अंतरवलीच्या बाहेर पाय टाकला, दारब बंद, चर्चा फिरच्या बंद. त्याच्या हात चर्चा नाही, चर्चा तर कराच मार्ग निघतो, पण आरक्षणच पाहिजे त्याच्यात, ते चर्चा फिरच्या नको. मग डिसिजन घेतल्याचं फरक येणार. तुम्ही पहिल्या ज्यावेळेस उपोषण केलेलं होतं त्यावेळेस तुम्ही सरकारला 4 दिवस द्यायला तयार होते. तुम्ही 1 महिना दिला. तो महिना संपल्यानंतर पुन्हा तुम्ही सांगितलं की आज सरकारला अजिबात वेळ नाही. पुन्हा तुम्ही 2 महिने दिले. तुम्ही 17 तारखेला म्हटलं की निर्णायक सभा आहे, त्यात तुम्ही सांगितलं की निर्णय घेणार, पुन्हा तुम्ही 27 दिवस, आणि आता म्हणतात की मुंबईला गेल्यावर आता वेळ नाही. तुम्ही एकीकडे सरकारला म्हणता वेळ नाही आणि दुसरीकडे सरकारला वेळ देता. दोन्ही कसं समंजस करायचं? पहिल्यांदा 1 महिना दिला, त्यावेळेस आमच्या लक्षात आलं समितीचे पुरावे घेणं गरजेचं. सरकारला आम्ही दिले होते 4 दिवस, आणि सरकारनं सांगितलं 4 दिवसात कायदा पारित होणार नाही, अहवाल घ्यावा लागणार आहे, नोंदी घेऊन अहवाल बनवावा लागणार आहे, आणि आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येणार नाही. तुम्ही 30 दिवसाचा म्हणजे 1 महिन्याचा वेळ द्या. आम्ही कायदा पारित करण्यासाठी, नोंदी सापडण्यासाठी 40 दिवसाचा दिला. तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर हे 40 दिवसाचा दिला. त्यांनी अहवाल सुद्धा तयार केला आणि स्वीकारला सुद्धा सरकारने. पण आमचं बोली अशी होती की महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना पाहिजे. समितीनं मराठवाडा भरच काम केलंय, हिला राज्यभर केलं पाहिजे. मग महाराष्ट्रातला उर्वरित मराठ्यांसाठी त्यांची नाराजी घेणं योग्य नाही. राज्यातल्या समाजाला मायबाप म्हणायचं आणि राज्यातले नोंदी सापडल्या नाही म्हणून पुन्हा 24 डिसेंबर पर्यंत त्यांना महाराष्ट्रात काम करण्यासाठी वेळ द्याल. ही तुमचा दुसरा प्रश्न. याचं उत्तर असं आहे, 17 हे आता आपण निर्णायक सभा घेतली, निर्णायक घ्यायची, त्याचं तुमचं असं म्हणणं आहे, निर्णायकच झाली, निर्णयच घेतला, आंदोलन लहान नाही. ही दिलेला वेळ, तुम्ही जे 27 दिवस 20 दिवस म्हणता, ही वेळ नाही, आम्हालाच कमी पडतोय दादा वेळ. कारण तिथं जर मी म्हणलो असतो ना चला 25 डिसेंबरला मुंबईला, लोक दणादणाच निघाले असते, पण 2 दिवसात माघारी यायला लागलं असतं. मग राज्यात आणि देशात काही आंदोलन असे झालेले की ते लाखोच्या संख्येनं लोक एकत्र आले, पण आंदोलन मोडले. का मोडले याच्या पाठीमागचे कारण बघायला लागते. भावनेच्या आहारी जाऊन जनता मागे म्हणून काही निर्णय घ्यायचे आणि समाजाची फसगत करायची, समाजाला फसवायचं, हे माझ्याकडून कदापि होणार नाही. मला माहित होतं आपण जर म्हणलं तर लोक दणादणा बसने बसतील, कशाने बसतील, तिथं जातील, पण 2 दिवसात माघारी फिरायला लागेल, कारण ती काय जवळ नाहीये. आपल्याला जायचं 50 किलोमीटरहून माघारी यायचे,
असा तो विषय नाहीये. तिथं जायचंय, जिंकून यायचंय. यांनी आपली दिलेल्या वेळेत फसवणूक केली सरकारनं म्हणून. मग काय करायला पाहिजे आपण? तर आम्हाला 2 अंग आहे. आम्ही शेतकरी सुद्धा आहे. इकडं कापस जवळ आले वेचायला. गहू आता पोटऱ्यामध्ये आहेत. ज्वारी पोटऱ्यामध्ये आहेत. यांना एक पाणी दिलं तर आमचे पुरे पीक आमच्या पदरात पडते. आता जर ह्या 10-20 दिवसात कापसही असले तर आमच्या पदरात 70% पीक पडतंय. मग राहिलेले 20-30% सहज राहिलेले लोक करू शकतात. म्हणजे आम्हाला किमान त्यांचा मुलगा म्हणतोय मी मराठा समाजाला, तर मला त्यांचा मागचा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे. मग आता समाजाचा तोटा होत नाही. कापसाला व्यसन होत आहे, गव्हाचे पाणी देणं होत आहे आणि ज्वारीचं पण देणं होत आहे. जे पीक असते त्याला देणं होत आहे. इकडचं नुकसान न होता तिकडचं सुद्धा आरक्षणाचं नुकसान नाही होऊ द्यायचं. मराठा इकडचे काम ओळखून तिकडे लढायला निघणार. म्हणून आम्हाला वेळ पाहिजे. सरकारला 1 घंटा दिलेला नाही, देणार सुद्धा नाही. त्याचा अर्थ तिकडे नका घेऊ, मला नाही कोणी हात लावू शकत. त्याचा अर्थ नाही. मी आपला सहज गावरान माणूस आहे, सहज बोलून गेलो. अर मला हात लावून सोपं आहे का? या जमावर कार्यक्रम मला हात लावलं ते समोरच राहूच शकत नाही. मग ते किती असो मग जात बाप म्हणून माग उभा राहिली, माया म्हणून उभा राहिली. त्याला नाही भेट मी बोलता बोलता ते मराठवाडी भाषा आहे असं ते त्यात घे असं आहे. चलो धन्यवाद. हे शरीर साथ देत नाही उपोषणामुळं, त्याच्यामुळं हे असं. आणि मी सोपा आहे, ये बरं. तो म्हणला होता पाय तोडणार, त्याला चॅलेंज केलं, ये बरं तू पाय तोडाल. मी काय तू सोपं समजतो का मला? तू पाय तोड ते येडे जाऊन त्याचं ना काही शिकावं जाऊन तिकडे ते कामातून गेलेलं माणूस. हा काहीच नाही, मला काय होत नाही, काही नाही, काही नाही, टेन्शन घेऊ नका, कशाच काही नाही. ती मराठवाड्याची भाषा बोलता बोलता आपण गावात बोलत असतो. चलो धन्यवाद. आता 20ला मी पाय चालतो आणि ते 24ला कसं निघेल ना? मी तर पायी आहे. आता कसं ऐकणार मी? हा त्याच्या आत करा. आणि पण आमचा विषय ओबीसी आरक्षणाचा आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्यात. याचा अर्थ मराठा आणि कुणबी एकच. ओबीसीतून महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण पाहिजे. तर तिथे मला काय करताय? हा एक मात्र खरं आहे की आम्ही ते नाकारणार नाही, नाकारलेलं सुद्धा नाही. 5 महिन्यापासून नाही, मी आधीपासूनच म्हणतो. फक्त शंका आहे NT विजयंती सारखं धनगर वंजारी बांधवासारखं ते टिकणार का, ही शंका आहे आम्हाला. नसतं ते थोडं नाकारलेलं. सिक्युरिटी पिटिशनच या आंदोलनामुळे या मराठा समाज एक झाल्यामुळेच झालेली. मराठ्यांमुळेच, राज्यातल्या गोरगरिबांमुळेच ती सिक्युरिटी पिटिशन सरकारनं दाखल केले. सरकारनं तसं केलेलं आहे. त्यामुळं त्याचं शंका नाही. पण आमचं ओबीसीतून ते मिळावं ही आमची प्रामाणिक, त्यासाठी हा संघर्ष सुरू राहणार.